A very, very warm welcome in our night meditation sessions. रात्रीकालीन ध्यान साधनेमध्ये आजचा आपला टॉपिक आहे फॉर्ग्युनेस. आतापर्यंत आपण बघितलं की फॉर्ग्युनेस करणे हे का बरं आवश्यक असते. फॉर्ग्युनेस हे डे टू डे लाईफ मध्ये किती याची गरज आहे. मागच्या सेशन्स मध्ये आपण बघितलं की किती प्रकारचे टाइप्स ऑफ फॉर्ग्युनेस असतात, किती प्रकार आहे. जसं सेल्फ फॉर्ग्युनेस आहे, फॉर्ग्युनेस अदर्स आहे, अनकंडिशनली फॉर्ग्युनेस आहे, काहीही किंतु परंतु न करता माफी मागणे, कंडिशनल फॉर्ग्युनेस आहे, अट टाकून माफ करणे, किंवा कृपा, एखादी कृपेच्या द्वारे, एखाद्या डिवाइन एनर्जीच्या द्वारे फॉर्ग्युनेस करणे. त्यानंतर आपण बघितलं होतं की सुपर नॅचरल डिवाइन फॉर्ग्युनेस म्हणजे त्यामध्ये आपण भगवंताची किंवा डिवाइन फोर्सची एनर्जी वापरून आपण माफी देतो किंवा माफ करून घेतो किंवा माफी मागतो. आता आज आपण आजच्या सेशन मध्ये आपण बघू की फॉर्ग्युनेसची प्रोसेस काय आहे किंवा फॉर्ग्युनेस करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. ओके. तर ह्या टॉपिक मध्ये, या फॉर्ग्युनेसच्या सेशन मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे एक्नॉलेज युअर फिलिंग्स, रिकॉग्नाइज युअर पेन, अँगर और गिल्ट विदाउट ट्राइंग टू सरप्रेस इट. जे आपल्या मनातले जे भावना आहे, दुःख आहे, क्रोध आहे, जे गिल्टची भावना आहे, यांना रिकॉग्नाइज करणे, यांना ओळखणे आणि याच्या मागे काय कारण आहे त्याला समजून घेणे आणि त्या कारणांना फॉर्ग्युनेसच्या द्वारे रिलीज करणे. ते जे इमोशन्स आहे, त्या फिलिंग्स आहे, त्यांना काय करणे, माफी मागून रिमूव्ह करून देणे. कारण की खूप साऱ्या वेळा आपल्या जीवनामध्ये अशा घटना होतील की काहीतरी क्रोध आहे आतमध्ये दबलेला आणि कोणत्यातरी व्यक्तीकडून, एखाद्या घटनेकडून, एखाद्या इन्सिडेंटमुळे तुम्हाला खूप भयंकर दुःख झालं, तुम्हाला खूप क्रोध आला त्याविषयी, तुमच्यामुळे कोणी काहीतरी चूक झाली किंवा समोरच्या व्यक्तीमुळे चूक झाली आणि त्याच्यामुळे तुम्ही गिल्टच्या भावनेमध्ये आहे आणि ह्या भावना तुम्ही आतमध्ये दाबून ठेवल्या आणि त्या तुम्ही व्यक्त नाही करू शकले त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रती. तर काय होत आहे, आता ह्या भावना तुमच्या आतमध्ये दबून 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 ह्या एखादं नकारात्मक रूप निर्माण करत आहे आणि तुम्ही सतत 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 तीच ती गोष्ट आठवू आठवू तुम्ही काय करताय की स्वतःचा माइंडचे असे पॅटर्न रेडी करून राहिले, त्या जुन्या दुःखाच्या गोष्टी, जुन्या क्रोधाच्या गोष्टी ऐकू ऐकू, विचार करू करू, वारंवार वारंवार त्या घटनेला आठवू आठवू तुम्ही त्याला आणखी आणखी जास्त नकारात्मक रूप देणं सुरू करून दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील अशा कोणत्या घटना झालेल्या आहेत, दुःखाच्या, क्रोधाच्या की चुकीच्या, त्याला तुम्ही काय करा, रिकग्नाइज करा, त्याला ओळखा आणि ओळखून तुम्ही माफी मागण्यासाठी आता रेडी होऊ शकता. दुसरा पॉइंट आहे सिक अंडरस्टँडिंग. सिक अंडरस्टँडिंगचा अर्थ काय? सिक म्हणजे बघणे, बघा, आणि अंडरस्टँड म्हणजे समजून घ्या. ज्या घटनेला, ज्या सिच्युएशनला, ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने निगेटिव्ह समजत आहे किंवा तुम्ही त्याला अं, असं समजा की
आपण. असं समजा की एक अशी घटना घडली की ते तुमच्या नजरेमध्ये पूर्णपणे वाईट आहे. तुमच्या नजरेमध्ये ती घटना तुम्हाला क्रोध देणारी आहे, दुःख देणारी आहे, पीडा देणारी आहे. पण समोरच्या व्यक्ती तुम्हाला हेच म्हणत आहे, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहे की मी ज्या परिस्थितीमध्ये हे केलं त्यामध्ये मी बांधल्या गेलो होतो, किंवा ती माझी मजबुरी होती की मला तसं वागावं लागलं. माझी इच्छा नव्हती, पण माझ्यामुळे ते झालं. मला ते करावं लागलं. अशा वेळेस जेव्हा तुम्ही सिक अंडरस्टँडिंग याचा वापर करता, म्हणजे त्या सिच्युएशनला, त्या घटनेला, त्यावेळेस झालेल्या चुकांना तुम्ही दुसऱ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा समजणं सुरू करता, की त्याच्या जागेवर जेव्हा तुम्ही स्वतःला उभं करता आणि म्हणता की मी ह्या वेळेवर जर असा असतो आणि अशी घटना घडली असती, तर मी एक्झॅक्टली कोणती रिॲक्शन दिली असती. आणि जर समोरचा व्यक्ती म्हणताय की त्या सिच्युएशन मध्ये मला हे करणं भाग पडलं, म्हणजे 100% तो व्यक्ती मुद्दामून तसा करत नाही आहे. त्याच्या हातून ती घटना घडून गेली, पण त्याच्यामुळे तुम्हाला इतकं पेन झालं, इतका त्रास झाला, की तुम्ही आता ते विसरण्याचा बिलकुल म्हणजे प्रयत्नच नाही करत आहे. तुम्ही ते पक्क पकडून ठेवलं मनामध्ये. तर फॉरगिवनेस ह्या प्रोसेसमध्ये उतरण्याच्या वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करणे सुरू करा. ह्या प्रकारे जर तुम्ही या दादू विषयाला जर तुम्ही समजून घेतलं, झाडून काढलं का? हे तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला माफी मागणे आता सोपं होत आहे. याला आपण कोणत्या प्रकारे समजून घेऊ बघा. जसं अ, एक मुलगा आणि वडील ह्या उद्देशाने आपण समजून घेऊ. म्हणजे जोपर्यंत एक मुलगा, म्हणजे एक मुलगा जो आहे, त्याला त्याच्या वडिलांच्या प्रती खूप जास्त काय आहे, नकारात्मक भाव आहे, की खूप जास्त एक क्रोध आहे, एक पेन आहे, एक अँगर आहे, एक म्हणजे ना एक अशा प्रकारे त्याच्या आतमध्ये असं पेन भरलेला आहे, अशा संवेदना भरलेल्या आहेत, की त्याला असं वाटत आहे की जर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी अशा अशा प्रकारची सर्व्हिस दिली असती, किंवा अशा अशा प्रकारे माझी मदत केली असती, किंवा मला कोणत्या प्रकारे संगोपन केलं असतं, तर माझ्या जीवनात अशी अशी स्थिती निर्माण झाली असती. तो एक इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जगत आहे, किंवा रिअलिटीमध्ये त्याला पेन आणि दुःख सुद्धा मिळालं. पण ज्या वेळेस तो मुलगा स्वतः बाप होतो, जेव्हा त्याला स्वतःचा मुलगा होते, मुलगी होते, तो एक दोन लेकरांचा वडील बनते, त्यावेळेस त्याला समजते की अरे बापरे, म्हणजे मुलाला जन्म देणे, त्यांना लहानाचं मोठं करणे, त्याची सुरुवातीची 2-3 वर्ष असते, ते किती हार्ड आहे, किती जपण्याची आवश्यकता असते. आणि तिथे तो पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा चेंज होते की अरे, माझ्याकडे तर खूप सारं पेमेंट पण आहे, सुख सुविधा पण आहे. अरे, माझ्या आईबाबांनी तर एकटे एकटंच आम्हाला मोठं केलं, कोणी त्यांची मदत करणारं पण नव्हतं, कोणी त्यांना त्या लेवलचं पेमेंट पण त्यांच्या जवळ नव्हतं. आणि तुम्ही आता वडिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा त्या सिच्युएशनला विचार करता, सडनली तुमच्या आतमधून आहे ना फॉरगिवनेसची भावना निघणं सुरू होऊन जाते. तुम्ही एकदम मनातून कळकळीनं माफी मागता, की बाप रे, म्हणजे मी माझ्या फॅमिलीला, माझ्या आईला, माझ्या बाबाला मी किती म्हणजे किती निगेटिव्ह वेनं बघून राहिलो होतो आजपर्यंत. पण जेव्हा माझ्यावर उतरली, जेव्हा मला फील होत आहे की एक वडील बनणे, एक जबाबदारी घेणे किती कठीण असते, मग आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज होते की अरे, माझ्या आईबाबांनी कसं केलं असेल, त्या कमी पेमेंटमध्ये, त्या छोट्याशा घरात, कोणाचा सपोर्ट नसताना त्यांनी आम्हाला कसं मोठं केलं असेल. आणि सडनली तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला, आणि तुमच्या मनातलं जे क्रोध होता, जे दुःख होतं, ते सडनली व्हॅनिश झालं.
आणि तुम्ही एकदम मनातून आहे ना माफी मागून घेतली, की प्लीज मला, भले तुम्ही त्यांना बोलायला नाही गेले पण मनातून असं म्हटलं की प्लीज मला माफ करा. मला आजपर्यंत कधी कळलंच नाही की तुम्ही किती मोठ्या जबाबदारीतून, किती मोठ्या संघर्षातून तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलं. पण आज जेव्हा मी दोन लेकरांचा बाप बनलो, आता मला समजून राहिलं की नाही, हे संगोपन करणं इतकं सोपं नाही आहे. आणि सडनली मनातून एक फॉरगिवनेस आणि ग्रॅटिट्यूड दोन्ही पण निघत आहे. ब्लेसिंग सुद्धा निघून राहिल्या. तर कधी कधी आपण माफ नाही करू शकत आहोत कोणाला. आपल्या मनात ते दुःख, क्रोध, त्या गोष्टी दबून पडलेल्या आहे. तर कधी कधी दुसऱ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या सिच्युएशनला बघण्याची प्रयत्न करा. त्यानंतर आहे लेट गो ऑफ रिसेंटमेंट, म्हणजे लेट गो करणे शिका. तुम्ही जाणीवपूर्वक तो निर्णय घ्या, अ कॉन्शियस डिसिजन. तुमच्या आतमधला क्रोध, दुःखद घटना, कडवाहट, कडूपणा ज्याला म्हणतो ना आपण, दुसऱ्याच्या प्रती कडूपणा, त्या प्रोसेसला समजून घ्या. जर मी ह्याच भावनांमध्ये जगलो, जर मी ह्या अँगर मध्ये, ह्या बिटरनेस मध्ये, ह्या दुःखाच्या भावनेमध्ये जर मी जगलो आणि जगत जगत मी 10 वर्ष काढून घेतले, तर मी या 10 वर्षात असं काय प्राप्त केलं, असं काय मी अचिव्हमेंट केलं, असं मला काय रिवॉर्ड मिळाले माझ्या हेल्थमध्ये, माझ्या वेल्थमध्ये, माझ्या फिजिकल हेल्थमध्ये, ॲबिलिटीमध्ये, परफॉर्मन्समध्ये, माझ्या मेंटल स्टेटसवर, फिजिकल स्टेटसवर याचे किती चांगले परिणाम झाले, की एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट झालं. जर ह्या निगेटिव्ह भावना घेऊन तुम्ही ग्रोथ नाही करू शकत आहे आणि तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला मूव्ह ऑन करणे खूप आवश्यक आहे, नवीन एनर्जीला इन्व्हाइट करण्यासाठी जुन्या गोष्टी लेट गो करणे खूप आवश्यक आहे, तर अशा वेळेस कॉन्शियस डिसिजन घ्या आणि त्या गोष्टीला सोडून द्या. कारण की 10 वर्षात जर तुम्ही काहीच प्राप्त केलं नाही, तर याचा अर्थ आहे की समोर पण काहीच करू शकत नाही. पण काय होणार की तुम्ही त्या प्रोसेसमध्ये उतरल्यामुळे स्वतःची डेव्हलपमेंट आता तुम्ही काय करताय, स्टॉप करत चालले. तुम्हाला त्यामधून जे मॅक्सिमम बेनिफिट घ्यायला पाहिजे ना, ते तुम्ही प्राप्त नाही करू शकत आहे. आणि त्या मॅक्सिमम बेनिफिटसाठी, तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या हॅपीनेससाठी, तुमच्या मेंटल आणि फिजिकल वेल बिईंगसाठी तुम्हाला तो एक डिसिजन घेणे आवश्यक आहे की जस्ट लेट गो अँड मूव्ह ऑन. हा खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे की मूव्ह ऑन करा, लेट गो करा. त्यानंतरचा विषय येते कम्युनिकेट. जर कोण्या व्यक्तीसोबत अशा काही दुःखाच्या घटना झालेल्या आहे, गिल्ट आहे मनामध्ये, काहीतरी, ठीक आहे कधी होऊ शकते, एखाद्या वेळेस यंग एज मध्ये एखादं अफेअर होऊन गेलं, पण त्यानंतर तो व्यक्ती सुधरून गेला, 6 महिन्यात, वर्षभरात व्यक्ती रिटर्न आला आणि आता जाणीवपूर्वक जबाबदारीने आपला संसार, आपले घरदार, परिवार सगळं सांभाळत आहे. पण त्याचा जो पार्टनर आहे, त्या 6 महिन्याच्या चुकीला 10-12 वर्ष झाले, 20 वर्ष झाले तरी विसरण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तो धरूनच ठेवलाय त्यांनी आणि आपल्या पार्टनरला घालून पाडून बोलत आहे, त्याला त्याची चूक आठवण करून देत आहे, त्याला पदोपदी गिल्ट म्हणजे भावना त्याच्यात उत्पन्न करताय की तुम्ही चूक केली, तुम्ही चूक केली. अशा वेळेस काय होऊन राहिलं की स्वतःच्या माइंड मधून ती निगेटिव्हिटी जात नाही आहे आणि तुम्ही तुमच्या पार्टनरला सतत 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 ती गोष्ट आठवण करून देऊन त्याची एनर्जी सुद्धा डोमिनेट करताय किंवा लो लेवलवर घेऊन चालले. आता अशा पोझिशन मध्ये काय होईल की दोघांचंही मन, दोघांचंही प्रोग्रेस स्टक होऊन जाईल. किंवा कधी कधी असं होते की अनादर पार्टनर जो आहे आपला,
त्याचं काहीतरी सुरू होतं, काहीतरी त्यांनी चुका केल्या. त्या चुकीमुळे म्हणा की त्या ऍक्टमुळे काही निगेटिव्ह तो आपल्यासोबत वागला बोलला असेल. पण त्यानंतर तो सुधरून गेला. पण काय झालं ना, की ती जे चुकीची भावना होती किंवा ते जो चुकीचा व्यवहार होता, तो त्यांनी ओपनच नाही केला. तो पार्टनरलाही माहित नाही आणि त्यांनी सुद्धा ओपन केला नाही. त्या आतमधल्या आतमध्ये आतमधल्या आतमध्ये त्यांनी दाबून ठेवला. आता काय होत आहे की तो आपल्याच गिल्ट मध्ये जगत आहे. त्याला कोणी टॉर्चर नाही करताय, त्याला कोणी काही बोलत नाही आहे, कोणी घालून पाडून बोलत नाही. त्याचा चुका कोणी त्याला आठवण करून सुद्धा देत नाही. पण तो व्यक्ती काय आहे ना, स्वतःमध्ये आठवून 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 स्वतःलाच त्याची जाणीव करून देता की मी किती वाईट होतो, मी किती निगेटिव्ह होतो. अशा वेळेस कम्युनिकेशन हा एक चांगला मार्ग आहे, की तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत बसा किंवा तुम्ही त्या व्यक्तीसोबत बसा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे, आणि एक फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करून तुम्ही त्याच्या मनामध्ये उतरण्याचा प्रयास करा. त्याची दुःख, त्याच्या वेदना, त्याचे जे काही स्टक सर्कमस्टान्सेस असेल, ज्या घटनेमध्ये तो अटकून गेला, त्याच्यावरचं प्रेशर, त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या, ह्या जाणण्याचा प्रयत्न करा आणि बोला. आणि समोरच्या पार्टनरला सुद्धा बोलकं करा. जेव्हा तुम्ही बोलाल, तुम्ही तुमचे व्ह्यू समोर ठेवाल आणि त्याला सुद्धा मनमोकळेपणाने बोलल्याला तुम्ही भाग पाडाल. काय होईल, हळूहळू हळूहळू तो व्यक्ती बोलत जाईल, बोलता बोलता सडनली असा फुटून पडल की प्लीज फॉरगिव्ह मी, माझ्यामुळे एक चूक झाली, ती मी कधीच तुला सांगितली नाही पण आज मी सांगतो, प्लीज मला माफ कर. आणि त्या व्यक्तीने जशी माफी मागितली, तुम्ही खुल्या मनाने त्याला माफ करून टाका. झालं, त्या दिवसपासून तो इश्यू पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल. आणि सडनली दोघांमधली अंडरस्टँडिंग, प्रेम, समजदारी, फिलिंग्स पुन्हा ऍक्टिव्हेट होऊन जाईल. तर कम्युनिकेशन इज ऑल्सो पार्ट ऑफ फॉरगिवनेस. त्यानंतर आहे मानसिकरित्या तुम्ही माफी मागा. तुमच्यामुळे जर काही फॉल्ट झालेला आहे, तुम्ही काही खूप तेच पुन्हा त्याच गोष्टी, फॉल्ट होणे, दुःख, वेदना, गिल्ट, हे अशा सगळ्या भावना आहे. आणि तुम्ही त्याला डायरेक्टली व्यक्त नाही करू शकत आहे, त्या व्यक्तीसोबत तुम्ही डायरेक्ट नाही बोलू शकत आहे. तर अशा वेळेस तुम्ही इमॅजिनरी सिस्टम बनवा. तुम्ही एखादी उशी घ्या, त्याचा फोटो तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये किंवा असा फ्रंटमध्ये इमॅजिन करू शकता. आणि झालेल्या सगळ्या घटना तुम्ही रिकॉल करत आहे, त्याला अलग 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 अँगलने बघण्याचा प्रयत्न करत आहे. आणि स्वतःसोबत काय करून राहिले तुम्ही, प्रश्न विचारत आहे, उत्तर देत आहे, प्रश्न विचारत आहे, उत्तर देत आहे, प्रश्न विचारत आहे, उत्तर देत आहे. या प्रश्न उत्तरच्या सिच्युएशन मध्ये काय होईल, सडनली तुम्हाला तुमचं एक तर तुमची चूक समजून येईल किंवा समोरच्या व्यक्तीची मजबुरी समजून येईल. आणि दोन्हीही सिच्युएशन जसे तुमच्या लक्षात आल्या, सडनली मनातून काय करा, त्याला माफ करून टाका किंवा माफी मागून घ्या. आणि तुम्ही बघाल की एकदम तुमचं प्रेशर हलकं होणं सुरू झालं. त्यानंतर फॉरगिवनेस अबाउट युअर सेल्फ किंवा माय सेल्फ, त्या सिच्युएशनला तुम्ही आठवून त्याच्यावर रिमेंबरिंग करून, सेल्फ इंट्रोस्पेक्शन करून, तुम्ही एक दोन असे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स स्वतःचे स्वतःच्या प्रती देणे. आय फॉरगिव्ह माय सेल्फ, आय फॉरगिव्ह माय सेल्फ फॉर ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी
विच इज नॉट परफेक्ट फॉर माई सेल्फ और माय पार्टनर और अदर पीपल्स. माझ्याद्वारे जे ऍक्ट झालेलं आहे, माझ्याद्वारे जे वर्तवणूक झालेलं आहे, मे बी ही माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या पार्टनरसाठी किंवा इतर लोकांसाठी चांगली नव्हती. आणि त्यामुळे मी स्वतःला माफ करतो. मी माझी स्वतःचीच माफी मागतो. खूप वेळा बघा, हा हा विषय ते लोक समजून घेईल चांगल्यानी, हम्म, जे दुःखाच्या भरात, क्रोधाच्या भरात स्वतःला मारून घेतात. जे क्रोध आला, राग आलं, काही त्यांच्या मनाच्या विरोधात गेलं की एकदम जेवण सोडून देतात. रागाच्या भरात जेवणारच नाही, 2-2, 3-3 दिवस बोलणारच नाही. मला सांगा, ह्या ऍक्टमुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही जे खुणावत आहे, जे तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे, याच्यामुळे स्वतःला दुसऱ्याला किती इम्पॅक्ट पडला, त्याच्यापेक्षा जास्त स्वतःवर किती त्याचे इम्पॅक्ट पडत आहे, यावर ध्यान देणं आवश्यक आहे. की मी त्या टेन्शन मध्ये, त्या रागाच्या भऱ्यात स्वतःला मारून घेतल्याने असं कोणतं दुःख कमी झालं आणि असं कोणतं समोरच्या व्यक्तीला रिलीफ मिळालं? कोणालाच नाही. तुम्ही दुःखाच्या भरात रागारागामध्ये जेवण नाही केलं, अदर पार्टनरला काय फरक पडला? त्या रागाच्या भरात, त्या दुःखाच्या भरात तुम्ही 2-3 दिवस बोललेच नाही, काय फरक पडला? जर त्या व्यक्तीला तिळाचाही फरक पडत नसेल, तर सेल्फ टॉर्चरिंग करून तुम्हाला काय मिळालं? हा, तुम्ही जर स्वतःच्या निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीसाठी स्वतःला पनिशमेंट करत आहे, ठीक आहे, तोपर्यंत ठीक आहे की तुम्ही त्याला स्वतःला रिमेंबरिंग देण्यासाठी पनिश करत आहे. पण पण हे कितपत योग्य आहे की स्वतःला टॉर्चर करा? आणि तुम्ही चुकावर चुका करत चालले, किंवा समोरचा व्यक्ती चुका करत चालला, आणि तुम्ही स्वतःलाच टॉर्चर करून घेत आहे. प्लीज मला सांगा, जेमतेम 10 वाजले, तुम्ही सगळेजण सकाळी पण कॅमेरा ऑन करत नाही, संध्याकाळी पण कॅमेरा ऑन करत नाही, कसं जमन अशाने? कमीत कमी 10-15 मिनिटाची चर्चा असते, त्यावेळेस तरी मला तुमचे चेहरे बघू देत जा. ठीक आहे. हो दादा. तर आय फॉरगिव्ह माय सेल्फ, हा विषय हमेशा लक्षात ठेवा. स्वतःला माफ करा आणि जोरात बोला. तो विषय जोरात बोला आणि म्हणा की मी माझ्या जीवनामध्ये केलेल्या सगळ्या ऍक्शन्ससाठी स्वतः जबाबदार आहो. समोरच्या व्यक्ती जरी तुमच्याशी वाईट वागत आहे, तरी सुद्धा तुम्ही स्वतःला हेच म्हणा की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर युअर ऍक्शन ऑल्सो. म्हणजे माय ऍक्शन तर आलेलंच आहे इथे. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ऍक्शन. पण जशी टाळी एका हाताने वाजत नाही, 2 हातांची गरज असते. म्हणजे कारण असो किंवा नसो, दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा काहीतरी नकारात्मक घटना घडत आहे, म्हणजे कुठंतरी एक 50% ऍज अ पार्टनर म्हणून तुम्ही सुद्धा जबाबदार आहे. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःला हे म्हणा की येस, आय एम ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर युअर ऍक्शन अँड आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ऍक्शन. सो आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम फॉरगिव्ह माय सेल्फ अँड प्लीज फॉरगिव्ह मी फॉर माय निगेटिव्ह ऍक्शन्स. तुम्ही स्वतःच्याच मनामध्ये स्वतःच सोबत बोला आणि दुसऱ्याला माफी मागा. आणि त्याच वेळेस तुम्ही हे सुद्धा म्हणा की मी स्वतःला सुद्धा माफ करून देत आहो आणि मी दुसऱ्याला माफ सुद्धा करत आहो. आय फॉरगिव्ह माय सेल्फ
आय फॉरगिव्ह अदर्स. म्हणजे दोन्हीही कडून धागे कापून टाका. ठेवूच नका, तो विषयच ठेवू नका. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय फॉरगिव्ह अदर्स. विसरून जा. माफी मागून टाका. त्या विषयातून तुम्ही बाहेर पडा. आणि सडनली बघा की तुमच्या लाईफमध्ये खरंच चांगला चेंज येणं सुरू झालेला आहे आता. कारण की तो जो प्रेशर, ते जे एक तुमचा आतमधले जे नकारात्मक भावना होती ना, ती सर्वची सर्व भावना आता रिलीज होणं सुरू होऊन गेली. आणि तुम्ही एकदम हलके, भारमुक्त होऊन गेले. वारंवार वारंवार जेव्हा तुम्ही अशाच प्रकारचं फॉर्ग्युनेस करत जाल, तुमच्या खूप साऱ्या जुन्या जुन्या गाठी आहे ज्या तुम्ही वर्षानुवर्षापासून तयार केलेल्या आहे. तुम्ही तुमच्या मुलांसोबत केलेल्या, तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत, हस्बंड वाईफ सोबत केलं, तुम्ही तुमच्या अदर रिलेशनशिप मध्ये काही गडबड केली, तुम्ही रिलेटिव्ह सोबत काही गडबड करून ठेवली, तुम्ही लहानपणी आई बाबांसोबत काही गडबड केली, काही मित्रांसोबत गडबड केली, शेजाऱ्यांसोबत काही गडबड करून ठेवली. खूप सारे अनुभव आहे, खूप साऱ्या दुःखद घटना, खूप सारे विचार, खूप सारे भांडण मनामध्ये भरून ठेवलेलं आहे. तुमच्यामुळे कोणाला काही त्रास झाला, हे सुद्धा तुमच्या माइंडमध्ये काय होत आहे, फिरत आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही जर स्वतःच्या मनामधून माफी मागणं सुरू करून द्याल आणि माफ करणं सुरू करून दिलं, तर समोरच्या व्यक्तीचं गिल्ट कमी हो किंवा नाही हो, तुमच्या मनामधल्या ह्या गाठा रिलीज होणं सुरू होऊन जाईल. आणि जितकं जितकं ह्या गाठा तुमच्या रिलीज होतील, तुमची चित्त, तुमची चेतना, तुमच्या मनाची स्थिती हलकी होत जाईल. आणि जितकं जितकी हे तुमच्या आतमधून याची सफाई होईल, तुम्ही नवीन चांगल्या गोष्टी, डिवाइन नॉलेज, डिवाइन गायडन्स, ब्लेसिंग्स रिसीव्ह करण्यासाठी काय होऊन जाल, तयार होऊन जाल. आणि जितकं जितकं तुम्ही तयार व्हाल, तुम्ही जितकं जितकं स्वतःला अफर्मेशन करा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह द डिवाइन ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. आय वॉन्ट ट्रान्सफॉर्मेशन इन माय लाईफ. तुम्ही म्हणा की मला माझ्या जीवनात आता परिवर्तन पाहिजे, त्यासाठी मी तयार आहे आणि ओपन आहे रिसीव्ह करण्यासाठी. मी तयार आहे आणि ओपन आहे डिवाइन ब्लेसिंग्सला रिसीव्ह करण्यासाठी. मी तयार आहे, मी ओपन आहे माझ्या जीवनामध्ये होणाऱ्या ग्रोथसाठी. मी ओपन आहे, मी रेडी आहे न्यू ऑपॉर्च्युनिटीज, न्यू जॉब, न्यू बिझनेस, न्यू वे ऑफ अर्निंग, याकरिता मी ओपन आहे. आय एम रिसीव्ह अँड रिसेप्टिव्ह. मी आता ग्रहणशील झालेलो आहे. आणि तुम्ही विचार करत आहे की या ग्रहणशील होण्याच्या मार्गामध्ये हेल्दी, वेल्दी, स्पिरिच्युअली व्हायब्रंट, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट होण्यासाठी मला हे जे भार आहे माझ्या मस्तकावर, हे जे वजन आहे माझ्या मस्तकावर, नकारात्मकतेचं वजन आहे माझ्या डोक्यावर, ह्या गिल्टचं, ह्या क्रोधाचं, ह्या वाईट भावनांचं, वाईट विचाराचं, माझ्या प्रोग्रेससाठी मला हे गाठोडं उचलून बाजूला करणे मस्त आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला समजलं आणि तुम्ही रेडी झाले तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या परिवर्तनासाठी, बस तोच एक क्षण असा आहे की तुम्हाला शिकवण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःहून माफी मागणं सुरू करून द्याल, माफ करणं सुरू करून द्याल आणि मूव्ह ऑन व्हाल तिथून. तुम्ही स्वतःला माफ कराल. का? कारण की मला मूव्ह ऑन व्हायचं आहे माझ्या ह्या फिजिकल अपिअरन्स मधून.
मला चेंज करायचं आहे माझी लाईफ. मला मूव्ह ऑन करायचं आहे माझ्या मेंटल स्टेटस मधून. मूव्ह ऑन करायचं आहे माझ्या फिलिंग्स आणि इमोशन मधून, स्टक लाईफस्टाईल मधून. एकच 10 वर्षापासून एकाच ठिकाणी पडून आहे. ग्रोथ नाही, सक्सेस नाही, हॅपीनेस नाही, काहीच नाही. जस्ट तुम्हाला माहित पडलं की माझ्या जीवनामध्ये गडबड करणारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहो. माझ्या जीवनामध्ये दुःखाचं निर्माण करणारा दुसरं तिसरं कोणी नसून मीच जबाबदार आहे. मीच तसे विचार केले, मीच तशा भावना निर्माण केल्या, मीच तसं क्रिएशन केलं, मीच तशी वागणूक दिली. जवळपास मॅक्सिमम घटनेमध्ये मीच जबाबदार आहे. हे जसं तुम्ही स्वीकार केलं, बस सेकंड स्टेप सुरू होऊन जाते. माफ करा आणि माफी मागून घ्या. कारण की तुम्हाला तुमचं भविष्य दिसून राहिलं. जेव्हा तुम्हाला भविष्य दिसत आहे, मग मला सांगा, कोण जुनी गोष्ट पकडून बसत? समोरचा माणूस जेव्हा म्हणत आहे की तुला मी 10 लाख देतो, माझं 1 लाखाचं कर्ज तू वापस कर. आता मला सांगा, 10 लाखाचं कर्ज मिळत आहे किंवा 10 लाखाचं ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर पडली आहे, आणि तो डिमांड करताय की जस्ट बाबा 1 लाखाचं जुनं कर्ज होतं तेवढं फेडून दे, मी 10 देतो. आता सांगा, हे आनंदाची गोष्ट आहे की दुःखाची गोष्ट आहे? आनंदाची गोष्ट आहे. जर 1 लाखाचं कर्ज फेडून 10 लाखाचं कर्ज नवीन मिळत आहे, किंवा 10 लाखाचा नवीन मदत तुमच्याकडे येत आहे, तर फॉरगिव्हनेस करणे, माफी मागून घेणे आणि त्याचं रिपे करून देणे, हे महत्वाचा मुद्दा बनते ना आता अशा वेळेस. तर आपण आपल्या लाईफच्या ऑपॉर्च्युनिटी, न्यू जॉब, सक्सेस, करिअर, यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला ते ऑपॉर्च्युनिटी दिसून येईल की अरे, मी जर छोटासा त्याग केला तर मला किती मोठी गोष्ट मिळू शकते. जसं तुमच्या डोक्यात क्लिक होईल ना, त्यानंतर विचार करायची गरज आहे. तुम्ही 1 लाख रुपये उचला, पटकन देऊन टाका, की रिटर्न मध्ये मला 10 मिळत आहे. आणि बस हा जो माइंडचा डेव्हलपमेंटचा भाग आहे, अपडेटेशनचा भाग आहे, हा तुम्ही स्वीकार केला, ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही स्वीकार केलं रे केलं, की बस समजून जा, तुम्ही फॉरगिव्हनेस साठी सुद्धा रेडी झाले. तुम्हाला शिकवण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला काउन्सिलिंगची गरज पडणार नाही. तुम्हालाच माहिती आहे माझ्या लाईफच्या प्रोग्रेससाठी मला मूव्ह ऑन होणे, लेट गो करणे किती आवश्यक आहे. आणि स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या अपग्रेडेशनसाठी, न्यू ऑपॉर्च्युनिटीसाठी किती आवश्यक आहे स्वतःला माफ करणे. कारण की अस्वीकार करण्याची भावना तुमच्या मनातून येऊन राहिली की नाही नाही, अं, मी स्वीकारच नाही करू शकत की मी काहीतरी जीवनात चांगलं कर्म करू शकणार. नाही 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 नाही, मी लायकीच नाही हो पैसे कमवण्यासाठी. मी लायकीच नाही आहे कोणतं रिलेशनशिप ठेवण्यासाठी. माझ्यातनं ते सहनशीलताच नाहीये की मी कोणाचे 2 शब्द ऐकू शकतो. त्यामुळे मी कोणाच्या भानगडीतच पडत नाही, कोणाच्या रिलेशनशिप मध्ये गेलोच नाही आजपर्यंत. नाही नाही, मी खूप प्रॅक्टिकल आहे. माझ्यातनं त्या प्रेमाच्या भावनाच नाहीये. त्यामुळे मी अं, 2 हात दूरच राहतो. स्वतःतल्या कमजोरी किंवा स्वतःमधले असलेले हे फॉल्ट घेऊन आपण आपल्या लाईफला प्रोग्रेसिव्ह न करता आपण स्टक होऊन बसलो आहे. आणि जस्ट तुम्ही त्याला स्वीकार करा आणि लेट गो करा. स्वीकार करा आणि लेट गो करा. तुम्ही बघा, खूप मोठा चेंज तुमच्या लाईफमध्ये येणं सुरू होऊन जाईल. ओके. तर चला, हे होती आजच्या फॉरगिव्हनेस मध्ये एक प्रोसेस फॉर फॉरगिव्हनेस, की तुम्ही असे कोणते कोणती प्रोसेस वापरली पाहिजे. शॉर्ट मध्ये आहे, समजून घ्या. ऍक्नॉलेज युअर फिलिंग्स. त्या प्रत्येक प्रकारचे दुःखाच्या, क्रोधाच्या किंवा नकारात्मक भावना ज्या तुमच्यामध्ये निर्माण झाल्या,
ज्याच्यामुळे तुम्ही माफी मागत नाही, माफ करू शकत नाही, त्याला आठवणे सुरू करा. रिकग्नाइज करा ते कोणते मोमेंट होते ज्यावेळेस तुमच्या आणि चूक झाली किंवा समोरच्या व्यक्तीमुळे चूक झाली. आता समोरच्या व्यक्तीमुळे चूक झालेली आहे किंवा स्वतःमुळे चूक झालेली आहे, त्याला अनादर पर्सनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणे सुरू करा. लेट गो ऑफ रिसेंटमेंट म्हणजे काय असते? की माझ्या फ्युचर डेव्हलपमेंटसाठी, माझ्या प्रोग्रेससाठी, माझ्या लाईफच्या बेटरमेंटसाठी मला हे गोष्ट विसरून जाणे फार आवश्यक आहे, याचं तुम्हाला नॉलेज येणे. तुम्हाला त्या व्यक्तीसोबत म्युच्युअली जर ह्या सिच्युएशनला सॉल्व्ह करायचं आहे, तर त्याच्या मनातल्या भावना जाणून घेणे, त्याकरिता त्याच्यासोबत बोलणे, कम्युनिकेशन करणे महत्वाचं आहे. जर तुम्ही बोलू शकत नाही, तर तुम्ही मनातल्या मनामध्ये माफी मागणे सुरू करा समोरच्या व्यक्तीला. आणि जर तुम्ही स्वतः ह्या घटनेसाठी जबाबदार आहे, तर त्याची जबाबदारी स्वीकार करा आणि स्वतःला माफी मागा, स्वतःला माफ करून टाका. आणि फायनल आहे प्रॅक्टिस इम्पॅथी. इम्पॅथीचा अर्थ असते करुणा, दया, क्षमाशीलता. हे काही कसे भाव आहे, ते जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करणं सुरू केलं, तर आपोआपच तुमचं मन, तुमचे विचार असे करुणामय होऊन जाईल की तुम्ही आहे ना स्वतःहूनच माफ करून टाका. इतकं प्रेम आणि इतकं आनंदाची भावना तुमच्यामध्ये राहील, इतके इम्पॅथ तुम्ही बनून जाल की समोरच्याचे दुःख, समोरच्याची वेदना तुम्ही समजू शकाल. आणि ती म्हणा ठीक आहे, जाऊ द्या, माणूस आहे, होत असते, जाने दो, क्या करना है. आणि स्वतःमध्ये तुम्ही स्वतःला इतकं ब्लेस आणि ब्लिस फील कराल, म्हणजे आनंद परमानंद मध्ये राहाल. आणि इतकं तुम्ही आशीर्वादाच्या भावनेमध्ये राहाल की यार माझ्यासारखा तर कोणी व्यक्तीच नाहीये. मला जर आशीर्वाद देण्याची कला मिळालेली आहे, मला जर आनंदित राहण्याची कला मिळालेली आहे, तर का बरं मी दुःख घेऊन चालू? मी दुःखही सोडून देतो आणि जो दुःखात आहे त्यालाही सोडून देतो. आणि जर माझ्यामुळे त्याला ब्लेस करता आलं, माझ्यामुळे त्या दुखी व्यक्तीच्या जीवनात थोडासा आनंद जर मला प्राप्त देता आला, तर मी त्याचा प्रयत्न करेन. तुम्ही हायर व्हायब्रेशन मध्ये, हायर फिलिंग्स मध्ये, हायर थॉट मध्ये जेव्हा जगणं सुरू कराल ना, तेव्हा लोअर फिलिंग, लोअर थॉट तुमच्या जीवनात उरणारच नाही. एवढा वेळच नाही तुमच्याकडे किंवा माझ्याकडे. जेव्हा तुमच्या जीवनाचा उद्देश माहिती होईल ना, ह्या फालतूच्या गोष्टीसाठी, दुःख व्यक्त करासाठी, त्या जुन्या आठवणींना आठवून आठवून कर्स करण्यासाठी किंवा स्वतःला ब्लेम करण्यासाठी किंवा दुसऱ्याला ब्लेम करण्यासाठी टाइमच नाही आहे. इतकं मोठे कामं पडलेले आहे जवळ. हा ब्लेम गेम जर मी करत बसलो, तर माझी प्रोग्रेस थांबून जाईल, माझं जे डिवाइन वर्क करायचं आहे ते थांबून जाईल. याचं ज्यावेळेस तुम्हाला रिकॉग्निशन होईल ना, त्यावेळेस तुम्ही हे हे फालतूच्या गोष्टी आहे ना अशाच सोडून द्याल. अरे बाबा, इतना समय नहीं है, माफी मांगो, माफ कर दो, छोड़ दो. कोण झंझट करत बसा? कोण 1 घंटा त्याच्या विचारात फालतूचा व्यर्थ करेल? एका तासात मी काहीतरी खूप काही करू शकतो. अफर्मेशन करू शकतो, चॅन्टिंग करू शकतो, मेडिटेशन करू शकतो, चांगलं वर्क करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो, अनालिसिस करू शकतो, स्टडी करू शकतो. एवढं सगळं चांगलं काम सोडून मी ते 1 तास ते जुन्या आठवणीत रममान होऊ का? नाही, बिलकुल नाही. इतका वेळ माझ्यापाशी नाहीये. पण हे वाक्य कोण बोलेल? जो ह्या प्रोसेस मधून जाईल. त्याकरिताच मी ही प्रोसेस तुम्हाला सांगितली आहे की अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या लाईफला अनालिसिस करा आणि पटकन मूव्ह ऑन करा. ओके. चला आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. भरपूर वेळ होऊन जाईल नाही तर. आज जो मी टॉपिक सांगितला, हा जवळपास तुम्हाला कळलेला असेल. येस, समजलेला आहे. येस, योगेश सर करून डन आला. येस येस. बाकीचे बोला, नका बोलू, पण कमीत कमी रिॲक्शन द्या. माझ्या लक्षात येऊन जाईल तुम्ही खरोखर ऍक्टिव्ह आहे की नाही आहे, की बस जस्ट कॅमेरा ऑफ करता, जॉईन करता आणि काहीतरी दुसरे कामं करता. चला ठीक आहे. ओके, जवळपास सगळेजण ऍक्टिव्ह आहे. आता जे सेशन होणार आहे ते नाईट मेडिटेशन मध्ये आपण आज टॉपिक घेऊ, हु आय एम. मी कोण आहे, मैं कोण हू, हा टॉपिक येईल.
इंटेन्शन सेट करणे आहे, फॉरग्युनेस करणे आहे. उद्यापासून रविवार ते शुक्रवार किंवा शनिवार हे पूर्ण आठवडाभर तुम्ही काय काम करणार आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर चिंतन करायचं आहे, कोणत्या विषयावर एफर्ट द्यायचे आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीला तुम्हाला ऍक्टिव्हली परफॉर्म करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आज माइंडमध्ये घेऊन याल. आणि एंडमध्ये मेडिटेशन संपल्यानंतर पाण्याच्या ग्लासला, एक वॉटर बॉटलला ते हातात घेऊन तुम्ही आठवड्याभरात तुम्हाला काय काम करायचं आहे त्याचे संकल्प त्या पाण्यामध्ये तुम्ही फ्लो कराल. जर कोणाकडे डिटेलमध्ये वेळ आहे आणि लिहिण्याची जर इच्छा आहे, त्यांनी एक दोन अफर्मेशन्स किंवा एक दोन पॉइंट लिहून सुद्धा काढू शकता. तो पेज आपण उद्याला मॉर्निंग मेडिटेशन मध्ये यूज करू. हे पाणी जे आज आपण चार्ज करणार आहे आणि चार्ज करून तुम्ही देवघरात किंवा पॉझिटिव्ह प्लेसवर ठेवणार आहे. रात्रभर ते पाणी चार्ज होईल विथ पॉझिटिव्ह इंटेन्शन आणि पॉझिटिव्ह थॉट, आणि त्या पाण्याला आपण उद्या मॉर्निंग मेडिटेशन मध्ये ग्रहण करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वांनी आपली वॉटर बॉटल, पाण्याचा ग्लास आपल्या सोबत तुम्ही ठेवू शकता. माफी मागणे आहे, स्वीकार करणे आहे जीवनाला, आणि मेडिटेशन करणे आहे. ह्या प्रोसेसमध्ये ज्यांना झोपायचं आहे ते झोपू पण शकता, लेटून तुम्ही मेडिटेशन करू शकता. जेणेकरून रिलॅक्स करणे आहे बॉडीला, तर पूर्ण तुमची बॉडी आणि माइंड कम्फर्टमध्ये असलं पाहिजे. हे मेडिटेशन करताना जीव घाबरल्यासारखी घटना होते का? कारण की सडनली तुम्ही बॅक फिलिंग मध्ये जाता. तर अशा वेळेस थोडंसं फॅनचा पॉवर वगैरे तुम्ही मोठा करून ठेवा आणि एक सेपरेट पाण्याचा ग्लास सोबत ठेवा. जराशी काही गडबड वाटली, 2 घोट पाणी पिऊन पुन्हा रिलॅक्स होऊन जायचं. किंवा माइंड मधून स्वतः कमांड द्यायचं, रिलॅक्स, 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 कुछ नाही, सब नॉर्मल आहे, रिलॅक्स. आणि लांब खोल श्वास घ्या आणि पुन्हा आपल्या बॉडीच्या पार्ट्सवर, ऑर्गन्सवर फोकस करा. जवळपास मी दिलेल्या इन्स्ट्रक्शन सर्वांना समजलेल्या असेल. तुम्ही बेडवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकता, शांततेने अंगावर पांघरून घेऊन सुद्धा झोपू शकता. जमलं तर मी आज मेडिटेशन संपल्यानंतर रिव्ह्यू कोणाला विचारणार नाही. कोणाला बोलायची गरज असेल, मला ऍक्टिव्ह दिसले तर मी बोलेल, याचं सरळ मीटिंग क्लोज करून देईल. ओके. त्याच अवस्थेमध्ये तुम्ही झोपू शकता, पाण्याला चार्ज करू शकता, तुमचं अफर्मेशन लिहू शकता पुढच्या आठवड्याभरासाठी. ओके. चला सुरुवात करू आपण.